नमस्कार मित्रांनो, वेळ, वेग, अंतर या चॅप्टरचे सोपे प्रश्न तर सगळेच सोडवतात. पण जेव्हा पेपरमध्ये थोडे फिरवून किंवा अवघड प्रश्न येतात, तिथेच खरी गुणवत्ता ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमध्ये तेच अवघड आणि कट ऑफ ठरवणारे PYQs पाहणार आहोत, ज्यामध्ये 90% मुले चुकतात. जर तुमचे हे प्रश्न अगदी बरोबर आले, तर समजा तुमची तयारी 100% पक्की आहे. त्यामुळेच एकही प्रश्न मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एक रेल्वेगाडी 1 तास 20 मिनिटांमध्ये नागपूर ते सेवाग्राम जे 80 किलोमीटर अंतर आहे ते ओलांडते. तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई अंतर 900 किलोमीटर जाण्यास किती वेळ लागेल? आता इथे आपल्याला उत्तरं कशामध्ये आहेत? तासामध्ये आहेत. हे एक जे टायमिंग दिलेलं आहे ते तासामध्ये दिलेलं आहे. तर 1 तास आणि 10 मिनिट असं दिलेलं आहे. आता ह्या मिनिटांचं आपण काय करूया, तासामध्ये कन्व्हर्जन करून घेऊया. म्हणजेच काय डिवाइड करतोय आपण 10/60 करतोय. म्हणजेच 1/6 आलं. आता पूर्ण कसं होणार आहे, हा 1 तास अधिक हे 1/6 म्हणजे काय होणार 7/6. सॉरी, इथं 20 मिनिट आहे म्हणजे 1/3 येईल. 1/3 4/3 4/3 हे कशामध्ये आलं? तासामध्ये आलं. बरोबर. आता नागपूर ते सेवाग्राम अंतर 80 किलोमीटर आहे. म्हणजे 4/3 तास 80 किलोमीटर ओलांडण्यासाठी लागतोय आपल्याला. तर 900 किलोमीटर जे सेवाग्राम ते मुंबई अंतर आहे ते 900 किलोमीटर आहे. ते ओलांडण्यासाठी किती तास लागतील? आता इथे आपल्याला एक बघायचं असतं, ज्यावेळी आपण तिरकस गुणाकार कधी करतोय, हे कसं बघायचं बघा. ज्यावेळी अंतर वाढणार आहे, त्यावेळी ताससुद्धा वाढणार आहेत. बरोबर. आता इथं अंतर वाढले, हे तास वाढणार आहेत. ऑब्व्हियसली हे जे तास आहेत, त्याच्यापेक्षा हे उत्तर मोठं असणार आहे, कारण अंतर जास्त जायचं आहे आपल्याला. म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अंतर वाढतोय, वेळ वाढतोय, म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि ज्यावेळी डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशनशिप असतं, त्यावेळी आपण काय करतो, तिरकस गुणाकार. म्हणजेच तिरकस गुणाकार कसा होईल, 900 गुणुले 4/3 डिवाइड 80. हेच आपण कसं लिहितोय, 900 इंटू 4/3 डिवाइड 80. आता हे 45/3 15 तास आपलं उत्तर असेल. रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई 900 किलोमीटर अंतर जाण्यास 15 तास लागतील. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. एका पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किलोमीटर प्रति तासने कमी असेल, तर दोन्ही गाड्यांचा सरासरी वेग किती? एक्झाम्पल ज्यावेळी आपण पाहतोय, त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे, की एक्झाम्पल हे ऑप्शनवरून सॉल्व्ह होतंय, की यासाठी टाईम द्यावा लागणार आहे आपल्याला. आता हे एक्झाम्पल जे आहे ते ऑप्शनवरून सॉल्व्ह करणार आहोत आपण. पर्याय क्रमांक 1 बघा काय आहे. वर्धा ते अकोला हे 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी, आता हे जे दिलेले आहेत त्याने सरासरी वेग दिलेला आहे. म्हणजे दोन्ही गाड्यांचे वेग दिलेले आहेत. V1 40 दिलेला आहे, V2 दिलेला आहे 60. आता वेग दिलेला आहे त्याने इथं, जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा, आता ही असणार आहे पॅसेंजर गाडी आणि ही असणार आहे जलद गाडी. बरोबर. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किलोमीटर प्रति तासने कमी आहे का? आहे. 60 - 40 आहे 20 किलोमीटर प्रति तासने कमी आहे पॅसेंजर गाडीचा वेग. ही तर कंडिशन इथं फुलफिल होते. तर पुढं काय सांगितलं आहे, 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी, आता अंतर त्याने दिलेलं आहे 240, वेग घेऊया 40. म्हणजेच वेग दिलेला आहे, अंतर दिलेलं आहे, वेळ किती येणार, अंतर भागिले वेग. म्हणजेच काय, 240/40 6 तास पॅसेंजर गाडीला लागतील 240 हे अंतर जाण्यासाठी, आणि जलद गाडीला डिवाइड 60 करतो इथं आपण,
म्हणजेच 4 तास हे जलद गाडीला लागतील. तेच त्याने इथं सांगितलेलं आहे, जलद गाडीपेक्षा 2 तास पॅसेंजर गाडीला अधिक लागतात. ही सुद्धा कंडिशन इथं फुलफिल होते. त्यामुळे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, अमरावती ग्रामीण पोलीस 2016ला प्रश्न विचारला गेलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील? रिलेटिव्ह स्पीड, सापेक्ष वेग आपण इथं काढावं लागणार आपल्याला. कारण त्या एकमेकीस किती वाजता भेटतील हा त्यामध्ये प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर त्याच मार्गाने असं सांगितलेलं आहे. म्हणजेच आता मुंबईहून नागपूरला गाड्या जाणार आहे तर त्याच मार्गाने म्हणजे एकाच दिशेने त्या जात आहेत. मुंबई ते नागपूरला जाणारी पहिली गाडी जी आहे, पहिल्या गाडीचा वेग दिलेला आहे 60 किलोमीटर पर हॉवर आणि दुसऱ्या गाडीचा वेग दिलेला आहे 75 किलोमीटर पर हॉवर. आता पहिली गाडी जी निघालेली आहे काही 7:30 वाजता निघालेली आहे आणि दुसरी गाडी 8:30 वाजता निघालेली आहे. म्हणजे या दोघींच्या वेळामध्ये 1 तासाचं अंतर आहे. 8:30 वजा 7:30 म्हणजेच 1 तास. ओके. आता 1 तासामध्ये पहिली गाडी जी आहे ती 60 किलोमीटर जाणार आहे. कारण 60 किलोमीटर प्रति तास जाते ती. म्हणजे त्या 1 तासात तिनं किती अंतर कव्हर केलेलं असणार आहे? 60 किलोमीटर. आणि आता रिलेटिव्ह वेग काढावा लागेल. सापेक्ष वेग काय करतोय आपण? V1 - V2 कारण त्या दोघी एकाच दिशेने जात आहेत. जर अपोजिट डिरेक्शनने जात असत्या तर V1 + V2 केलं असतं. तर इथं V1 + V2 काय येणार आहे? 75 वजा 60 15 किलोमीटर पर हॉवर हे आपला वेग असेल. अंतर आहे आपल्याकडं. आता दुसरी गाडी स्टार्ट होण्यापूर्वी तिनं किती अंतर कव्हर केलेलं आहे? 60. म्हणजेच अंतर भागिले वेग 4 तास अंतर भागिले वेग म्हणजेच 4 तास लागतील त्यांना. अंतर किती आहे हे? 60 किलोमीटर एका तासामधील आणि वेग सापेक्ष वेग किती काढलेला आहे आपण? 15. 4 तास आपलं उत्तर असेल. म्हणजेच आता 4 तास 8:30 वाजता दुसरी गाडी निघाली. 8:30 पासून 4 तास घेतोय आपण. म्हणजे दुसरी गाडी किती वाजता निघाली त्या वेळेपासून 4 तास पुढे म्हणजेच 12:30 उत्तर येईल आपलं. दुपारी 12:30 वाजता त्या एकमेकीस भेटतील. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. क्रमांक 4, रमेश गोव्याहून मुंबईला 60 किलोमीटर ताशी वेगाने जात आहे. सुरेश त्याच वेळी मुंबईहून गोव्याला ताशी 120 किलोमीटर वेगाने जात आहेत. म्हणजेच दोघे एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शन जातात. म्हणजे गोव्याहून मुंबईला रमेश जातोय आणि मुंबईहून गोव्याला सुरेश जातोय. गोवा व मुंबईचे अंतर 600 किलोमीटर आहे. दोघांनी एकाच वेळी न थांबता प्रवास केल्यास किती वेळाने त्यांची भेट होईल? पुन्हा इथे सापेक्ष वेग वापरायला लागणार आहे आपल्याला. तर गोवा आणि मुंबई. आता रमेश जातोय गोव्याहून मुंबईला 60 किलोमीटर पर हॉवर या वेगाने. त्याचवेळी सुरेश मुंबईहून गोव्याला 120 किलोमीटर पर हॉवर या वेगाने येत आहे. दोघे एकमेकांच्या ऑपोजिट येत आहेत. सापेक्ष वेग काढूया. सापेक्ष वेग काय असेल? V1 + V2 एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शन. 60 + 120 180 किलोमीटर पर हॉवर ह्यांचा सापेक्ष वेग झाला. अंतर दिलेलं आहे 600 किलोमीटर. सिम्पली काय करतोय आपण? इथं काढायला सांगितलेलं आहे किती वेळाने म्हणजे वेळ काढायला सांगितलेला आहे. अंतर भागिले वेग. अंतर आहे 600, वेग आहे 180 किलोमीटर पर हॉवर आहे. वेळ काढायचा आपल्याला. 600 भागिले 180 किती होणार? 6 × 3 = 18, 6 × 1 = 60.
10/3. आता हे जे आलेलं आहे आपल्याला, हे काय आलेलं आहे, तासामध्ये आलेलं आहे, कारण किलोमीटर पर हवर म्हणजे हे तासामध्ये आलेलं आहे. आपल्याला मिनिटामध्ये करायचं आहे. तासाचं ज्यावेळी आपण मिनिटामध्ये कन्व्हर्जन करतोय त्यावेळी 60 मल्टिप्लाय करतोय त्याला, जे 10/3 गुणिले 60, 200 मिनिट आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल 200 मिनिट. प्रश्न क्रमांक 5 ताशी सरासरी प्रश्न क्रमांक 5 ताशी सरासरी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ताशी सरासरी 54 किलोमीटर वेगाने निघाल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटं लवकर पोहोचते, तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती? हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस 2018 मध्ये विचारला गेलेला आहे आणि 21 ते 23च्या दरम्यान जी पोलीस भरती झालेली होती. आता एक्झॅक्ट कोणत्या साली विचारलेला माहीत नाही, पण 21 ते 23च्या दरम्यान हा प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये. तर इथे खूप सिंपल प्रश्न आहे. जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर हा प्रश्न तुम्ही अगदी इझिली सॉल्व्ह करू शकताय. तर आपण हा चॅप्टर जेव्हापासून पाहतो आहोत त्यावेळेपासून एक फॉर्म्युला आपण पाहतो आहोत, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, किंवा हेच आपण कसं लिहू शकतोय, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथं यूज करायचा आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, ताशी सरासरी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. आता अंतर आपल्याला काढायचं आहे. अंतर घेऊया x, वेळ वेग दिलेला आहे त्यांनी 45 किलोमीटर पर हवर, ताशी म्हणजे हवर. त्यानंतर जर ती ताशी सरासरी 54 किलोमीटर वेगाने गेल्यास, म्हणजेच x हेच अंतर, जर ती 54 किलोमीटर पर आवर या वेगाने गेल्यास 20 मिनिटं लवकर पोहोचते. आता हे आपण समीकरणामध्ये कसं मांडतो बघा, x डिवाइड 45 वजा x भागिले 54, हेच आपण केलं. x भागिले 45 अंतर भागिले वेग वजा अंतर भागिले हा वेग, बरोबर 20 मिनिटे. इथं मिनिट आहे, आपल्याला तासामध्ये पाहिजे कारण हा हॉवरमध्ये वेग आहे, हा हॉवरमध्ये, त्यामुळे हे सुद्धा हवर्समध्ये पाहिजे. डिवाइड 60 करतोय आपण. आता हे आपण x डिवाइड 45 हे का सुरुवातीला घेतलं, या कन्फ्युजन असतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं. तर हे आता बघा, आपण इथं काय करतोय, x हे अंतर कोणतंही हे समान असणार आहे, बरोबर. याचं जे उत्तर येणार आहे x डिवाइड 45 हे काय असणार आहे, जास्त असणार आहे x डिवाइड 54 पेक्षा. कारण ज्यावेळी आपण ज्यावेळी मोठा असतो त्यावेळी उत्तर काय असतं, लहान असतं. म्हणजेच ज्यावेळी आपण x डिवाइड 54 सुरुवातीला समजा घेतलं असतं तर इथं उत्तर काय आलं असतं, मायनसमध्ये उत्तर आलं असतं. इथे काय आहे, 20 आहे, म्हणून आपण काय केलेलं आहे, x डिवाइड 45 हे आन्सर याच्यापेक्षा x डिवाइड 54 पेक्षा मॅक्झिमम येणार आहे. म्हणजेच आता हे सॉल्व करूया. 54x वजा 45x भागिले 54 गुणिले 45, बरोबर हे 1/3 येईल. आता हेच आपण कसं लिहितोय, 54x वजा 45x 9x, आणि हे 45 गुणिले 54 इकडे काय होईल, गुणुले होईल. 45 गुणिले 54 भागिले 3. आता याचं उत्तर किती येईल, 15 गुणिले 54. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, अंतर काढायचं आहे आपल्याला. 9 सक 54, 15 सक 90 किलोमीटर. का घेतलं आपण 90 किलोमीटर, कारण हे वेग जे आहेत ते किलोमीटर पर हवरमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल 90 किलोमीटर अंतर ला असणार आहे. तिने कापावयाचे अंतर 90 किलोमीटर असणार आहे. अतिशय चॅलेंजिंग प्रश्न आहे हा. आता वळूया पुढच्या प्रश्नाला. 1/4 मैल लांबी असलेल्या एका रेल्वेचा वेग प्रति तास 75 मैल आहे. 3.50 मैल लांबी असलेल्या एका बोगद्याला पार करण्यास त्या पूर्ण रेल्वेला किती वेळ लागेल? खूप सोपा प्रश्न आहे, पण मुले काय करतात, इथे प्रश्नामध्ये मैल दिलेला आहे,
म्हणजेच काय, हा खूप टफ प्रश्न असणार आहे म्हणून स्किप करतात. पण एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर या चॅप्टरवर जर प्रॅक्टिस केली असेल चांगली, तर कोणताही प्रश्न तुम्हाला शक्य नाही आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, 1.4 मैल, 1.4 मैल, ओके. हे लांबी म्हणजेच काय, हे काय असणार आहे, अंतर असणार आहे. 1.4 म्हणजेच काय, 0.25 मैल, हे झालं अंतर. वेग दिलेला आहे प्रति तास 75 मैल आहे. म्हणजे वेग सुद्धा त्याने कशामध्ये दिलेला आहे, प्रति तास 75 मैल प्रति तास. आता पुढे काय सांगितलंय, 3.50 मैल लांबी असलेला एका बोगद्याची लांबी दिलेली आहे. पार करण्यास त्या पूर्ण रेल्वेला किती वेळ लागेल. आता इथं वेळ आपल्याला फाइंड करायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे, ओके. ज्यावेळी आपण सुरुवातीला आपण लेक्चरच्या हे पाहिलेलं आहे, एखादी रेल्वे आगगाडी जेव्हा अंतर पार करताना तिच्या मार्गात जर एखादा बोगदा, पूल किंवा प्लॅटफॉर्म येत असेल, यापैकी येत असेल, तर आपण अंतर जी ती रेल्वे पार करणार आहे, जे अंतर ती रेल्वे पार करणार आहे, ते आपण काय कन्सिडर करतो, अंतर बरोबर त्या रेल्वेची लांबी, बरोबर. आता इथे रेल्वेची लांबी किती दिलेली आहे, 0.25. आपण काय करतो, रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी. आता बोगदा तिनं पार केलेला आहे, त्यामुळे बोगद्याची लांबी घेतोय आपण. मग अंतर काय येईल इथे, रेल्वेची लांबी आहे 0.25, बोगद्याची आहे 3.50, याचे ॲडिशन किती येईल, 3.75. हे झालं आपलं अंतर. इथंपर्यंत 50% क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेला आहे. वेग आहे 75 मैल प्रति तास. इथे युनिटचा काही संबंध येणार नाही चेंज करण्याचा, कारण मैलमध्ये अंतर दिलेलं आहे दोन्ही, वेगसुद्धा मैल प्रति तास दिलेला आहे. आपल्याला कोणतंही कन्व्हर्जन करावं लागणार नाही. हे जे आलेलं आहे अंतर, ते मैलमध्ये आलेलं आहे. आता वेळ काढायची, मग सिंपल आपला फॉर्म्युला वापरूया. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 3.75 जे आता आपण काढलेलं आहे, आणि वेग जो आहे तो 75 मैल आहे, ओके. आता हे जे उत्तर येणार आहे ते आपल्याला तासामध्ये येणार आहे, कारण वेग कसा दिलेला आहे, प्रति तास दिलेला आहे. याचं कॅल्क्युलेशन करूया. 15×5 = 15 × 2 = 30 आणि 15×5 = 0.5 तास असं आपलं उत्तर येईल. पण आपल्याला उत्तरं जी त्यांनी दिलेली आहेत त्यांना मिनिटामध्ये हवे आहेत. म्हणजेच जेव्हा तासाचं मिनिटामध्ये कन्व्हर्जन करतोय, तासाचं ज्यावेळी मिनिटामध्ये कन्व्हर्जन करतोय, त्यावेळी आपण गुणुले 60 करतोय. या तासाला आपण काय करतोय, गुणुले 60. आणि ज्यावेळी मिनिटाचं आपल्याला तासामध्ये कन्व्हर्जन करायचं असते, त्यावेळी काय करतोय आपण, डिवाइड 60 करतो, बरोबर. डिवाइड, आता इथं काय करायचं आहे, तासाचं मिनिटामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार, मल्टिप्लाय 60 करणार. 0.5 × 60, 3 मिनिट आपलं उत्तर असेल. 3 मिनिट, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, आजचे हे अवघड प्रश्न जर तुम्हाला समजले असतील आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर भरती करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. या प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ याहून महत्त्वाच्या टॉपिकवर येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.